मित्रांनो, सूरज भाऊ यांच्या घरी आपण आलोय, मोडवे गावात आलोय। त्यांच्या घराच्या समोर आता लगबग बघू शकता, स्वागताची सगळी तयारी आहे। सगळे चाहते, सगळे मित्रमंडळ या ठिकाणी आता जमण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आता इथं मंडप पण चालू आहे आणि या ठिकाणी जवळजवळ 200 किलोचा हार या सूरजच्या स्वागतासाठी या ठिकाणी आणलाय। आपण पाहूया मित्रांनो, बघू शकता 200 किलोचा, जवळजवळ 200 किलो इतका मोठा, हा इतका मोठा हार पण घेऊन आलेले आहेत सूरजच्यासाठी। जय तयारी अख्ख्या महाराष्ट्राचा मन जिंकलेला असा बघू शकता 200 किलोचा हार आहे। जय तयारी। अजून कुठल्या कुठल्या प्रकारचं नियोजन केलंय दादा आता तुम्ही स्वागतासाठी? बाकी काय हाराचं नियोजन किती वाजेपर्यंत आपले सूरज भाऊ येणार आहे दादा? नियोजन केलंय कार्यक्रम झालाय म्हणतात, अजून काय नियोजन? मिरवणुकीचं वगैरे कसं काय? आम्ही ऐकलं की 10-12 डीजे वाले स्वतःहून म्हटलेत की आम्ही स्वतः सूरजच्यासाठी या ठिकाणी येणार आहे। भरपूर मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागत होणार आहे। काय सांगाल दादा, आज तुमच्या गावाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर गाजतंय, काय सांगाल सूरजच्या विषयी तुम्ही? गावाचं नाव केलेलं आहे, गावकऱ्यांच्या गावकऱ्या सगळे इकडच्या साईडला फॅन्स आहेत। काय सांगाल दादा, आज तुमच्या अख्ख्या गावाचं नाव महाराष्ट्रात केलंय, सगळ्यांचं मन जिंकलंय तुमच्या गावातल्या मुलांना, ह्या काय सांगाल? तर मित्रांनो, या ठिकाणी सूरज भाऊ चव्हाण यांच्या स्वागतासाठी जवळजवळ 200 किलोचा हार या ठिकाणी सज्ज झालाय। दादा, हार कुणी आणलाय नेमका? हा ग्रामपंचायत सरपंच सूरजचा बघू शकता मित्रांनो, सर्व स्तरातून कौतुक होत चाललंय आणि आता संपूर्ण म्हणजे गावामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। सगळी मंडळी, त्यांचे फॅन वगैरे या ठिकाणी यायला आता सुरुवात झाली आहे आणि अशी बातमी कळते की किमान रात्री 8-9 वाजेपर्यंत ते येऊ शकतील। अजून कन्फर्म नाही आहे, पण जे तयारी चालू आहे। डीजे भरपूर साऱ्या मोठ्या प्रमाणात येणार आहेत, गुलालाची उधळण अशा प्रकारचं म्हणजे मोठं असं नियोजन या ठिकाणी होणार आहे। अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलेले सूरज भाऊ चव्हाण यांचं जल्लोषात स्वागत त्यांच्या गावात होणार आहे आणि सगळी तयारी संपूर्ण झालेली आहे मित्रांनो।